धनुष्य उचलाल त्याला माझी सीता माळ घालेल. त्याचं कारण सांगा महिला मंडळ. पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापानं काहीच करायचं नाही, फक्त 13% पण संस्था काढायची. जावाई कुठला 9वीलाच फायनल. पुरीनी पार लाजा सोडल्या लाजा. एक वाक्य सांगतो पुरीनं, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नका जाऊ, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते कधीच खोटं ठरणार नाही. पुरीनं एक वाक्य सांगतो तुम्हाला, तुम्हाला काहीच करता आलं नाही तर करू नका, पण आयुष्यभर कपाशीचे बोंडे येतणाऱ्या बापाची मान आपल्यामुळे समाजात खाली होणार नाही याची तरी लाज धरा. म्हणा मी एका वर्गात होतो ना, थोबाड फोडले पाहिजे. पहा तर कोणीकडं शांबडण चाला तर कोणीकडं सत शिकलं. आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. लबाड बोलायचं नाही, हा विनोद समजू नका. ह्या 5-6 वर्षामध्ये शहाण्या माणसांना गावात तोंड दाखवायला पुरीने जागा ठेवली नाही. कोणावर नाही प्रेम बांधा. पोर शाळ्यांकडं शेळेवळी तरी का, आणि त्याच्या प्रेमात ही शांबड पडलं. त्याचा बोकडं सांग घोराट वास येतो तू काय. आणि ते एवढं बिनमिशीचं म्हणतं कोंबी कोंबी चैन वाजवड. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना, लपडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी, दरवाजे लावून भांडे. लपड्याचं लग्न टिकत नाही. सुरुवातीला बरं असते. चला थोडं पुढं. मुलीचं लग्न जनक करणार. आणि पाया पडून सांगतो महिला मंडळ, आता राग येईल तुम्हाला, पण मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलीने बापाची इज्जत राखावी किंवा नाही, कारण आयुष्यभर त्याने काहीच केलं नाही. हाताला चांगलं घड्याळ घेतलं नाही, तुम्हाला मोठं केलंय. आणि पुरींच्या बाबतीमध्ये थोडं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. आता पुरीला एक 10-12, आता पुरीला पोरांना तोंडाने सांगण्याचे दिवस नाहीत. लाईट बंद करणे, 2-4 कानफटीत ठेवून देणे, मग पुढचा डोस देणे. काय द्यायचं. पुरीने तसं ऐकलं नाही, फटकवणे, पुरीला जवळ बोलवणे, इकडे ये तुझा हात बघू, बांगडी नाही कान फाड फाड. दुसरं म्हणायचंच नाही, बांगडी का नाही, 2-4 ठेवून दे, इकडे ये. भांग कुठून आणलं तर कुठून, त्या कार्टेने एक भांग आणलाय ना, आलाय खाली कुठून, वावर नांगरलं दंड तुलाय. बगलात कुशिड्या झाल्या तुझ्या, तुला का आला लागत. बकरात झोपतो तुला बकरू ढुसण्या मारत, तुला का आला का. आणि त्या पुरीनी बावळाटानी ते मालिकांमधल्या नाट्या पाहायच्या, त्यांनी आता भांग बदलावलाय त्यांना. त्यांनी एक बाजू पॅक करायची, एक मोकळीच, आणि त्याची एक बट मोकळी. अशी बोलायला लागली का पोर ती केस डोळे होत्यात. मी डोक्यातून जाईल, मी डोक्यातून जाईल, मी डोक्यातून जाईल. आणि चालायला लागली ना, एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं, पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो ठरलं, त्याला वाटलं खुणावलं का काय, ते वाहूनच गेलो. बावळ्याचा बाजार सगळा फटकावले पाहिजे धरून. मुलीचा एसटीचा पास पंच करा. 8 दिवस झाले पास पंच नाही. पुरी भुयारातून शाळेत जाते का जरा पा. पुरीच्या शाळेतले वहीचे पानं उचकीत जा शेवटचे, त्याच्यावर गृहपाठ असतो. मुलीचा मोबाईल चेक करा, 3-3 सिम आहे त्याच्यात. बॅलन्स चेक करा. पण पुरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा. ही 1 GB आहे का, 2 GB आहे का, 4 GB आहे का, GB. यांना फटकावणे एवढाच पर्याय. तुमचं काय मध्ये एवढी एवढी शिंगराय ती 10वी-12वीची टोनगी, एवढी एवढीची कबरी भांडी पटरा आणतो ते. कॉलेजचं पोरग दारू पिलं तर बापाच्या नावाची चेअर करतोय, दत्तू पाटील की जय हो, मग प्यात
भंगार बापाची पैदास नाही तर लाईट बंद करून हाणले पाहिजे वय. हे 10वी-12वीचे टोनगे काय कामाचे नाही. झालं आता आज संपली गणपती. आता उद्या काय पेतो धर तुझाच गाला सदा. आता काय पर्याय खिशात गाला स्टेज येईन तर धरायचं माग त्याला काय करायचं. अंकर प्रमाण पाठ आपुले आपण करा सो. अरे लग्नात नवरदेवा पुढे नाचत आहेत ना महाराज. यांना दारूच लागते असं काय नसतं. तुम्ही वराड मुतवा बाटल्यांमध्ये हे खपा खप आणणार महाराज. उलटे म्हणणार काय ब्रँड आला नाही. 3 गाणे झाले तरी मुंगे येई ना. दुसरं म्हणला तो म्हाताऱ्याचा होता तो मुरेल होता आता पोराचा घे. माझं कीर्तन ऐकून गेल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही बधीर होतो तो बधीर. एकटाच हसतो घरी गेल्यावर. राजा जनकानं स्वयंवर मांडलं धनुष्य उचली त्याला माझी सीता माळ घाली. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. 5-7 वर्षापूर्वी एक मराठी सिनेमा निघाला महिला मंडळ. बहिणीनं भावाचं लग्न करून दिलं आणि ते बहीण भावाची नवऱ्याच्या घरी जाताना असं सुंदर गाणं गायलं. असं गायलं कधी निघालं माहिती का महिला मंडळ. बहिणीचं लग्न कधी आहे हे भावाला माहित असायचं. आता हे 2-4 वर्षात भावालाच व्हॉट्सअपला कळलं. आणि पूर्वी भावाच्या बहिणीच्या लग्नाला भाऊ हजर राहायचा. पाया पडून सांगतो परिस्थितीनं इज्जत गेली तर चालेल पण कुटुंबाकडून इज्जत जाता कामा नाही. परिस्थिती आहे बा. सूर्याला सुद्धा तप्तता आहेत, चंद्राला सुद्धा शीतलता आहे. त्याच्यामुळे जीवनात दुःख येणं एवढं काही खेद नाही. तो येणारच जेव्हा यांचं दुःख नाही आलं मग ते काय म्हणा त्याला दुःख. एक राजा जानकर स्वयंवर म्हणलं सगळे आले धनुष्य पाहिलं. निमे म्हणले आपल्याला सीता नको का जागणारच नाही तर सीता नेऊन काय करणार. आपण जाणार धनुष्य उचलाय सीतावर राहणार दुसऱ्याचं तडा घेता आपण नमुनेवारी मारणार. म्हणजे आपली घरची आहे ती राजकीय मग निम्यापेक्षा सगळ्यांनी धनुष्य पाहिलं त्याला म्हणले का मागे चालली सीता नको आम्हाला. आम्ही पाहायला आलतो धनुष्य पाहिला. आम्हाला नको सीता का. सगळ्यांनी आपली कुवत तपासली आणि पाया पडून सांगतो कुवत पाहून वागावं. वा कुवत पाहून वागावं. आपल्या पहिल्या पुरीच्या लग्नाला 20 गुंठे जमीन गेली. पुरीच्या दुसऱ्या पुरीच्या लग्नाला परत कशाला 17,000चे फेटे आणायचे. परिस्थिती बघून जगायला काय झालंय. आणि दिवस बदलतात. आणि पाया पडून एक वाक्य सांगतो इंद्रिकडचं वाक्य आहे. आज आपले दिवस चांगलेत उद्या असतीलच असं नाही. आणि ते उद्या राहतीलच अशी अपेक्षा सुद्धा करायची. आजचा दिवस आता हे आज इंद्रिकडचे दिवस थोडे बरे आशेत राहतील असं नाही. पण आहे तो दिवस आनंदात घालवा. सगळे आमंत्रण आले धनुष्य पाहून निघून गेले आणि ह्या गाड्याला आमंत्रणच नव्हतं. रावणाला आला. याचं उत्तर जाणकार मंडळी आहे का. रावण हा अहंकार आहे बोलवायची गरज नाही येतोच. गायनाला गायण्याचा अहंकार आहे, वाजवण्याला वाजवण्याचा अहंकार आहे, मला माझ्या कीर्तनाचा अहंकार आहे, काहींना तब्येतीचा अहंकार आहे, काहींना आपली बायको देखणी आहे.
येतात अंकार आहेत म्हणून आपली पप्पीची आई. आता गावाला काय फायदा. काय लोक आहे. पण प्रत्येकाला काय काही ना तब्येतीचा अहंकार, काही ना इस्टेटीचा अहंकार, काही ना आपल्या डोक्याच्या केसाचा अहंकार आहे. पागल आहे का तू. ते मेंढीनं कधी भांग पाडला का जावळ्यानं. किती शेप मध्ये केस आहे मेंढीचे त्या जावळ्याचे. जावळाच म्हणतात ना. पाहिले त्याची केस सॉफ्ट. तुम्ही डुकराचं पिलू जलमल्या पाहिलं का. डुकराचं पिलू जलमल्या पाहायचं. इतकं स्मार्ट. मोठं झालं तीच अवस्था आपली. प्रेमात पडल्या प्रियशी प्रिय करायला काय म्हणते माहिती का. तू माझा प्राणनाथ आहे. नवनाथाचा भाऊ. डावनाथच हा. तू माझा प्राणनाथ आहे. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे आणि शेवटी म्हणते तू अनाथ आहे. आणि मग तो आपल्याला म्हणतो प्रस्थान कधी आहे. प्रस्थान यंदा याचे दिंडीत. यंदा यायची. यंदा नाही बुडवायची दिंडी. त्याला विचारलं का नाही. देवाशिवाय काही खरंच नाही. अरे हो. आता दाय ज्या बाईला सून नाही ना सून तिला विचार ना. ती म्हणती माझ्या डोळ्याचे खत आणायची. आण ना. आण ग बयान. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाखात सून आली का ज्येष्ठात तू तुळशीवाली झालीच दिंडीत. आणि जी त्या थोरल्या पोराचं लग्न झालं तिला म्हणलं ना धाकट्याचं लग्न करताय का. नको नको बाई पहिलीनच एवढी जिरावली. शिया पोरानं बायकोच करेल नाही ना. बायको ती कार्ट बोलून देत नाही कोणाला. ती म्हणतो बायको करू दे अशी नीट करून टाकेन आपल्या पुढं बायको. गपची बस. असंच म्हणायचं तो बाप. त्यानं सासरवाडीला मूग वाट्यानं केला भाऊ. महाराजांची भाषा आहे. जंबुक करी गर्जना जो देखील नाही पंचानाला. तुम्हाला एक वाक्य सांगा. कोण तरी बंद झालंय पा. येईल किती जाल कुत्र पाळा. किती जाल माणसं फाडून टाकणार. आणि शिवारात वाघ येऊ द्या. वाघ कुत्र भुकत नाही. त्याला भुकायचं इंजेक्शन मारा. ती कणात आहे पण भुकत नाही. ते म्हणतो भुकलो का याच्यासाठी केला होता आटा गेलोच. ते कुत्र वाघ आला ना खाटा खाली जात नाही. खाटाच्या खाली जाते ते वाघाला म्हणते खाटावरचा नेव हो माया का मुळा उठला. हो जोपर्यंत त्याच्यात उतरलं. आता ही लग्न न झालेली जी पिलावळ हिंडते ना ही कबरी बांडी हे कधीच नवरदेव होणार नाही. आता हे सुटलेच देवाला. आता अहो नाला पोरानं तुम्हाला मी इथं बायको देतो एका मिनिटात. तुझ्याकडे बायको दिले हाय काय मला सांग. अंडरपॅन्ट तो बाप घेतोय. बॅलन्स तो बाप टाकीतोय. तू काय करू शकतो बा बायको दिल्यावर. झोपाय तरी जागा आहे का. अरे थोबाड सडली नालाय का. तुमचे 17ला ना 18ला क्वार्टरी पिऊन बायका करायची भाषा करता. लाजा नाही वाटते तुम्हाला. 16ला तुमचं थोबाड सडलंय गोवा खाऊन. 18ला तुमची धोपरवर आल्यात क्वार्टरी पिऊन. त्या बापाची पेंट आहे का बायका मिळायला. पण बायका तिकडे रे भंगरी हो तुम्हाला. तुम्ही आता एकच पर्याय युवक कार्य करता. मग काय कर बायको नाही. आता तुम्हाला एकच पर्याय पोरांनो ज्यांचे लग्न राहिले त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे. झोपायच्या टायमाला पाहणे.
नाही झोप आली डबल. सगळ्यांना धनुष्य उचलायचं, रावणाला आमंत्रण नव्हतं, इथं आपण होतो. रावण आला आणि तो कोण? रावण कोण आहे? अहंकार. करेक्ट. आणि अहंकार असल्यामुळं तो प्रत्येकाला आहे. अहंकार. टमाट्याचे पैसे झाले आणि सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का ग आली बाई? दोन भाऊ वायले निघले, थोडल्यानं जीसीबी घेतला. जीसीबी धाकटा मोरीत आंघोळ करीत होता, बायकोनं उघडावणीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं तर म्हणला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गा. रावण आला आणि जनकाला म्हणतो का रे एवढं मोठं स्वयंवर मांडलं, मला का बोलवलं नाही? जनक म्हणतो उचलायला बोलवायला काय हरकत नाही, पण एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुमच्यासारख्याला बोलवणं तुमच्या शक्तीचा अपमान आहे. फुगलं रावण येतो, मांड्याचं वाजवायला लागला, बस फुगून दिला. महिला म्हणलं एक वाक्य सांगतो तुम्हाला, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून ऐकाल. तुम्ही तर बोलायचंच पण झाल्या. ऐकाल. तुम्हाला जर कधी कोणी विचारलं तुम्ही सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं म्हणा मी त्यांच्यात आहे. ते माझ्यात नाही. घर त्यांचं आहे, वीर त्यांचे, मोटर त्यांचे, जो खिलारी माझ्याकडे सांभाळायला आहे तोही त्यांचाच आहे. फक्त त्या खिलाऱ्याला येसन मी घातल्यामुळं तो फक्त मलाच आकळतोय, दुसरं कोण. आणि पुरुष मंडळीला जर कोणी कोणी विचारलं तुमचे आई वडील तुमच्यात आहे का, तर तुम्ही सांगा मी त्यांच्यात आहे. पाया पडून सांगतो आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नका आणि गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नका. कधीच नाही व्हायचं. थोडं वाजवता यायला लागलं की ते म्हणतं आमच्या गुरुला बोल येत नव्हती. गुरु परमात्मा मोठे होऊ नका. ओव्या सांगू तुम्हाला भागवतातल्या. गुरु ते म्हणे कुळदेवता तिथी कुळ कर्मेची पूज्यता, हा सर्व काम्य करता पूज्य सर्वता सर्वार्थी. गुरु म्हणो देवा समान तव देवासी यायचे देवपण. मग पुढं सांगायची गरज नाही, तेवढं करा. उगाच आपलं हे नाही करायचं. एक कार्ट गावातलं तकलीफ द्यायचं, त्याला पाहिलं बँडवाल्याला घाम्याचं. भाद्रपती पोळ्याची अवलाद ती मिशे बिशे काढेल, स्वक्षचा असा घाण वास, एकदम भंगार बापाची पैदास. त्याला पाहिलं बँडवाल्याला घाम्याचं, पण तब्येतीत मोकार होतं. त्याच्या बापाने त्याला कोल्हापूरला घातलं. म्हणली बेजात कमी आहे, कुस्त्या तरी खेळन. ते मोकार माज वाटलं तिकडे गेलो नुसतं खात. बरं ते अंडे फोडून नव्हतं खात,
चार फला सगळं अंडा आणायची ती माझटलं मोकार आणि कुस्त्या खेळायला लागलं. 2-4 कुस्ती आणल्या एवढ्यांवर 500वर 1000वर. त्यानं एक दिवस अशी कुस्ती आणली का गटात जिंकली. महाराष्ट्र केसरीच झालं ती. ते आलं गावातले लोक म्हणले राखली बा गावची कशी होईल. मग त्याचा सत्कार ठेवला. सत्कार वित्कार झाला सगळा आणि सगळं झालं आणि त्याला म्हणले 2 मिनिटं बोला. आता त्या अवलादीनं नीट बोलावं का नाही. ते भाषणाला उभं राहिला आणि म्हणला गावची तर झिरावली. मला गाव नाव ठेवतो तर म्हणलं मी गावाची झिरावली. आता एकच इच्छा आहे एकदा गुरु पाडायचा बस. लोक म्हणले जमलं आता. ते सकाळीच खांद्यावर गदा टाकून गुरु कुठे गेलो. गुरु म्हणले कल्याण. तर म्हणलं कल्याण नाही भेंडी नाही आपली उद्या होणार. तो गुरु म्हणला मला गुडघे गेले माय उठता बघ होणार. गुरु म्हणला या भाऊ उद्या. या अख्ख्या रात खोलीत मांड्या वाजवायचं नुसतं. 3 वेळा भांड्याची मांडणी पडली त्या डोक्यात. खोली बारीक एकदा हांडाच गुतला त्याच्या डोक्यात. आणि सकाळी त्याच्या मागं 1000-500 लोक निघालं. ते गुरु पुढे गेलं नुसत्या मांड्याच वाजवायचं. गुरु आपले बसले होते लंगोट लावून येऊ द्या गिराईक. हे लईच मांड्या वाजवायचं. गुरुनं काही नाही केलं. 15-20 मिनिटानं उभं राहिले निवांत. मग यानं होऊन गुरुला कवळी गाळ मारायची. त्यानं होऊन गुरुला कवळी मारली. गुरुनं एकच डाव टाकला. फुफुटाच गेला तोंडात सपार पसरलं खाली. तो उठला आणि गुरुला म्हणला तू यासारखा नालायक गुरु म्या पाहिला नाही म्हणला. नका तो हा डाव मला का शिकवला नव्हता. तो गुरु म्हणला हा डाव आज वापरायचा होता. कारण तू त्या क्वालिटीचा आहे. तू एक दिवस या जागेवर ये ना. रावण आला. इथं होतो आपण. धनुष्य उचललं. रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं. आता भजनी मंडळाला आणि महाराज मंडळीला प्रश्न आहे. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. एवढं धनुष्य जड होतं. ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी. आपलं कीर्तन ऐकायचं म्हणजे बधीर होऊनच डोकं खासवाच लागत त्याला पहिल्या सुरुवातीपासून. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. तेव्हा रावण वाचलं. ते कणतच होतं खाली वाचलं. ते सीता धनुष्य अंगणात घेऊन खेळत होती. मग ती सीता रावणानं उचलली कशी. आणि आमची महाराज मंडळी म्हणती दाढी वाढून आला झोपडी पड उभा राहिला भिक्षा वाढ म्हणला. सीता बाहेर आली. त्यानं कवळी मारून नेली. बराळू नको. रावणानं जी सीता नेली ती माया होती. आणि रावण हा अहंकार होता. अहंकाराबरोबर माया जाणारच. कारण सीता ही माया आहे. रावण हा अहंकार आहे. ती गेली पुढं अशोकवनात. हे अशोकवन आहे. ह्याच्यात माया नावाची सीता आहे. अहंकार नावाचा रावण आहे. आणि याला सांभाळायला 6 राक्षसे. वव्या ऐका 3ऱ्या अध्यायातल्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखरेविन रोविती, पाशकेविन गोविती. आणि ती सीता पहिली जन पाहिली अंजनीच्या सीता. एक